लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो 19वा हप्ता वाटप नेमका कधी होणार आहे, त्याचबरोबर 19वा हप्ता नेमका कुणाला भेटणार आहे, कारण की लाखो महिलांचे या ठिकाणी हप्ते बंद झालेले आहेत, लाखो महिलांचे या ठिकाणी हप्ते या ठिकाणी थांबलेले आहेत, त्याचबरोबर त्यांच्या ई-केवायसी या ठिकाणी चुकलेले आहेत. मग याच्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे का नाही, त्यांची ई-केवायसी अपडेट होणार का नाही, मुदतवाढ होणार का नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी ऑनलाईन मुदतवाढ होणार का नाही. कारण की जर बघितलं अंगणवाडी सेविका घरोघर येऊन चेक करणार होत्या, पण अजून कोणत्याच अंगणवाडी सेविकांना आदेश आलेले नाहीयेत. कारण मी स्वतः या ठिकाणी चेक केलेला आहे, अंगणवाडी सेविकांना वरून आदेश आलेले नाहीत. परत सांगतो, रिपीट करतो लाडक्या बहिणींनो, आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी आदेश दिले होते जिल्हा अधिकाऱ्यांना की तुम्ही पडताळणी फेरपडताळणी करा, ज्या महिलांची ई-केवायसी चुकली आहे त्यांची परत तपासणी करा आणि या ठिकाणी आपल्याला त्यांना हप्ते देता येतील. पण या ठिकाणी खाली अंगणवाडी सेविकापर्यंत हे आदेश पोहोचलेले नाहीत. अंगणवाडी सेविकाकडे गेल्यानंतर ते डायरेक्ट म्हणत आहेत की आमच्याकडे असे कोणतेच आदेश आलेले नाहीयेत, ई-केवायसी बाबत लाडक्या बहिणीबद्दल आम्हाला काही सांगितलेलं नाहीये. तर लाडक्या बहिणींची ई-केवायसी ही ऑनलाईन व्हायला पाहिजे, कारण की अंगणवाडी सेविकांना आता खूप वेळ लागणार आहे. घरोघर जाऊन चेक करणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि बराच वेळ त्याच्यासाठी लागणार आहे. 19वा हप्ता वाटप जर लवकरात लवकर झाला तर बऱ्याच लाडक्या त्यांना पुन्हा हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सरकारकडे आपल्याला मागणी करायची आहे की लवकरात लवकर ई-केवायसी ची मुदतवाढ झाली पाहिजे. ज्या लाडक्या त्यांची ई-केवायसी चुकली आहे त्यांना परत ऑप्शन दिला पाहिजे. अशा स्वरूपाचं सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तर लाडक्या त्यांना तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुम्हाला 18वा हप्ता भेटला आहे का नाही पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण की लाडक्या त्यांना आपण जर शांत बसलो, परत सांगतो लाडक्या त्यांना, आपण जर शांत बसलो तर हप्ते आपल्याला भेटणार नाहीयेत. हातावर हात ठेवून जर आपण बसलो तर आपल्याला हप्ते भेटणार नाहीयेत. मागे जसं आपण मागण्या केलेल्या आहेत, मागणी पत्र आपण आमदार खासदार साहेबांना मंत्र्यांना दिले आहेत, त्या स्वरूपात एकदा पुन्हा आपल्याला जागा व्हावं लागेल. आपल्याला परत एकदा मागणी पत्र घेऊन या ठिकाणी आपल्याला मुदतवाढीसाठी हे मागणी पत्रासाठी लढावं लागणार आहे. तर लाडक्यानो या आपल्या ज्या मागणीसाठी कोण कोण सपोर्ट करते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कारण की लाडक्यानो मुदतवाढ झाली पाहिजे ऑनलाईन. बघा, ऑफलाईन नको. आता ऑफलाईनला वेळ भरपूर लागणार आहे आणि 181 वर कॉल करून पण बघितलं, फोन पण तिथं लागत नाहीये. या ठिकाणी बिझी येत आहे, वेटिंग वर येत आहे आणि लाडक्या बहिणीचे फोन पण या ठिकाणी उचलले जात नाहीयेत. तर मग लवकरात लवकर आदिती तटकरे मॅडम यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर मुदतवाढ झाली पाहिजे. ई-केवायसी ची पोर्टल पुन्हा सुरू करायला पाहिजे. लवकरात लवकर ई-केवायसी चे पोर्टल पुन्हा सुरू करा. आणि लाडक्या जण बघा, आता इलेक्शन लागलेले आहेत, जिल्हा परिषदेचे इलेक्शन लागलेले आहेत आणि नक्कीच सरकार आपल्याला मदत करणार. आपण जर मुद्दा उठवला, आपण जर हा मुद्दा पेटवला तर नक्कीच लाडक्याताईंचा आपला सगळ्यांचा फायदा होणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी सपोर्ट करायचा आहे. चला आता वेळ वाढता व्हिडिओला सुरुवात करतो. काय नेमकी बातमी आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. मुदतवाढ बघा, केवायसी बऱ्याच लाडक्याताईंची चुकलेली आहे, मुदतवाढ त्याची झाली पाहिजे. लाडक्याताईंनो तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स सांगा. ऑनलाईन केवायसी पुन्हा चालू व्हायला पाहिजे का ऑफलाईनच तुम्हाला घरोघरी अंगणवाडी सेविका तुमच्या घरी यायला पाहिजे? कमेंट बॉक्स मध्ये पटपट सर्वांनी सांगायचंय. बघा, अंगणवाडी सेविकांना आदेश नाही मिळाले म्हणजे बघा लाडक्याताईंनो, वरून लाडक्या बहिणींना म्हणजे अंगणवाडी सेविकांना आदेश मिळालेले नाहीत. सरकारकडे पुन्हा एकदा आपली ही मागणी असणार आहे. जर तुम्ही या ठिकाणी वरून आदेश दिले असतील तर त्याचा डॉक्युमेंट तुम्ही बनवा, त्याचा GR काढा आणि GR लवकरात लवकर प्रसारित करा. म्हणजे आम्ही विश्वास ठेवू. फक्त फेसबुकवर ट्विटरवर आम्ही मान्य करणार नाही. जर तुम्ही आदेश निवडणुका जवळ आल्या तर तुम्ही ह्या ठिकाणी सांगत आहेत की असं होणार आहे, पण प्रत्यक्षात कुठेच खाली अजून आदेश आलेले नाहीत. मग या लाडक्या बहिणी नेमकी कुणाकडे तक्रार करायची, कुणाकडे पडताळणी करायची आणि त्याचे 17वे 18वे हप्ते कोण देणार, कधी देणार, या सगळ्या गोष्टी लाडक्याताईंना आपल्याला विचारायच्या. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंच्या वतीने मी आपल्या आदिती तटकरे मॅडम यांना मागणी करत आहे, लवकरात लवकर मुदतवाढ व्हायला पाहिजे. ई-केवायसी ची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. बघा लाडक्याताईंनो, केवायसी मुदतवाढ झाली पाहिजे. आणि 19वा हप्ता वाटप कधी होणार आहे? बघा, बऱ्याच लाडक्याताईंना वाटायला 26 जानेवारीला हप्ता वाटप होणार आहे. इकडे तिकडे मेसेज त्यांनी बघितले, व्हॉट्सअपला बघितलंय की 26 जानेवारीला वाटप होणार आहे. पण लाडक्याताईंनो, ते वाटप होणार आहे का नाही ते पण तुम्हाला मी सांगतो, काळजी करू नका. चला, खूप महत्वाची बातमी समोर आली आहे. तुम्हाला ती बातमी दाखवायला मी लाडक्याताईंनो, सुरुवातीला किती फॉर्म आले होते. खूप
महत्त्वाची बातमी लाडके बहिणींनो आपल्या हातामध्ये आलेली आहे. खूप छान स्वरूपाची ही बातमी तुम्हाला दाखवलं. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडके बहिणींनो. व्हिडिओ खूप काळजीपूर्वक हा बघायचा आहे तुम्हाला. बघा सगळ्यात सुरुवातीला 2,62,00,000 फॉर्म आले होते. बघा फॉर्मची संख्या बघा. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्यावेळेस 2,62,00,000पेक्षा जास्त या ठिकाणी फॉर्म आले होते. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर 62 लाखापैकी या ठिकाणी बघितलं तर 2,52,00,000 हप्ते सुरू झाले. म्हणजे पहिल्या वेळेस हप्ते भेटले ते 2,52,00,000 पर्यंत हप्ते पोहोचले. त्याच्यामध्ये मग काय झालं, बऱ्याच लाडक्या बहिणींना सरकारी इतर सरकारी योजनेचा फायदा घेतात म्हणून त्यातल्या 4-5 लाख लाडक्या बहिणींना काढलं. मग राहिला आकडा 2,47,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी राहिल्या. त्याच्यानंतर परत एकदा काय झालं 26 लाख लाडक्या बहिणींना काढलं बाहेर. 26 लाख लाडक्या बहिणींना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही. अशा 2,35,00,000पर्यंत जो आकडा पोहोचला. जवळजवळ 2,35,00,000पर्यंत तो स्थिर होता. म्हणजे थोडं मागे पूर्वी चालू होतं. तर 15व्या 16व्या हप्त्यापासून 2,35,00,000पर्यंत हा आकडा पोहोचला. आता परत लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, 17वा 18वा हप्ता अजून जवळजवळ असं म्हणतात की 21 ते 24 लाख महिलांना अजून पोहोचलेला नाहीये. 21 ते 24 लाख म्हणजे विचार करा 2,35 लाखामधून 24 लाख गेले तर एक पकडून चला 2,10,00,000पर्यंत हा आकडा आता आलेला आहे. म्हणजे जवळजवळ वरच्या 50-60 लाख ताईंना या ठिकाणी हप्ते भेटलेले नाहीत. त्याच्यामुळे सरकारकडे विनंती आहे, जर तुम्ही व्हिडिओ बघत असताल तर लवकरात लवकर तुम्ही ऍक्शन घ्या. लवकरात लवकर मुदतवाढ करा. हा गुरुदादा तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे लाडके बहिणींनो. काळजी करायची गरज नाहीये. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्या. निवडणुकामध्ये आपल्याला या ठिकाणी हा फायदा करून घ्यायचा आहे. लवकरात लवकर ही मुदतवाढ झाली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे लाडके बहिणींनो. कोण कोण सपोर्ट करतोय तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय, गाव सांगायचंय आणि तुम्ही सपोर्ट करत आहेत का, मुदतवाढीला सपोर्ट करत आहेत का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडके बहिणींनो. कारण तुमच्या सगळ्या कमेंट्स मी या ठिकाणी पुढे मंत्र्यांना त्यांना भेटल्यानंतर त्यांच्या आमदार खासदार पीएनना सगळ्यांना मी दाखवत असतो. त्याच्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव जिल्हा सांगायचं आहे. चला तर लाडके बहिणींनो ही खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगितली. आणि बघा लाडके बहिणींनो बऱ्याच ठिकाणी विनंती अर्ज हे बऱ्याच तुम्ही भरलंय का कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. विनंती अर्ज जर तुमच्या घरी अंगणवाडी सेविका येत नसतील, तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर तुमच्या महिला व बाल विकास विभागामध्ये हा विनंती अर्ज या ठिकाणी भरायचा आहे. विनंती अर्ज भरण्यासाठी तुम्हाला मी काल पण सगळं सांगितलं होतं की कशा स्वरूपात, आणि आपल्या व्हॉट्सअपची चॅनलची लिंक या डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली. त्याच्यामध्ये ही मी याचा फोटो पण म्हणजे याची PDF पण टाकलेली आहे. तुम्ही तो फोटो घेऊन त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये महिला व बाल विकास विभाग असतो, त्या विभागामध्ये तुम्हाला जायचंय आणि हा विनंती अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तुमचं नाव जिल्हा सगळं या ठिकाणी भरायचं आहे. सगळं तुम्हाला डॉक्युमेंट्स आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे जोडायचं आहे आणि मोबाईल नंबर वगैरे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. आधार कार्ड वगैरे नंबर वगैरे सगळं जोडायचं आहे. आता अर्ज क्रमांक बऱ्याच लाडके त्यांची मेसेज यायला लागले, कमेंट्स यायला की सर अर्ज क्रमांक आमचा विसरलाय. बरं ठीक आहे लाडके बहिणींनो, काळजी करू नका. ज्यांच्याकडे अर्ज नसेल, अर्ज क्रमांक नसेल त्यांनी फक्त आधार कार्ड नंबर टाकला तरी चालतंय. कारण आधार कार्ड वरून पण ट्रॅक होतं. आधार कार्ड वरून त्यांच्याकडे अर्ज नंबर आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही एवढी सगळी माहिती टाकायची, सही या ठिकाणी करायची आणि लवकरात लवकर तुम्हाला हा विनंती फॉर्म या ठिकाणी महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन द्यायचा आहे. तर ह्या गोष्टी लवकरात लवकर करा आणि लवकरात लवकर मुदतवाढ होण्यासाठी पण या ठिकाणी आपण प्रयत्न करत आहोत. सगळ्यांनी सपोर्ट करा. त्याच्याबद्दल पण आपण लवकर करूया मागणी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.